बघा गणित दिलेलं आहे. क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी? सर्वप्रथम हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग कारण काय? शब्दरचना थोडीशी फिरवलेली आहे. याच्यामुळे जर कोणी ह्या एक्झाममध्ये ऑब्जेक्शन जर घेतलं असतं या प्रश्नावरती, तर प्रश्न रद्द होण्यासारखा होता. बरं ह्याच्या जागी काय वर्डिंग पाहिजे होते? कारण प्रश्नाचा अर्थ कसा होतो बघा, याने एवढ्या धावा काढल्या, आता त्याला उरलेल्या 40 षटकांमध्ये त्याला 282 धावा काढायच्या आहे. म्हणजे 282 भागीला 40 जर केलं असतं तर 40 म्हणजे 4 गुणिला 10, तर हे आलं असतं 7.05. एवढी सरासरी त्याला लागू झाली असती उरलेल्या षटकांमध्ये, जर त्याला उरलेले 282 रन असते तर. पण ह्याच्याचऐवजी थोडीशी वाक्यरचना जर सुधारली असती गणिताची, ती अशा प्रकारची व्हायला पाहिजे होती. बघा 282 धावा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या 40 षटकांमध्ये धावांची सरासरी किती असावी? जर पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 सरासरी होती, अशा प्रकारचं पाहिजे होते. कारण की तुम्हाला एकतर कळालं की पूर्ण ज्या मॅचमध्ये टार्गेट होतं त्यांना जिंकण्यासाठी 282 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि पहिल्या 10 षटकांमध्ये त्याने 3.2 धावा बनवल्या होत्या आणि उरलेल्या 40 षटकांमध्ये किती धावा करायच्या, असा त्याचा अर्थ होतो. पण प्रश्न थोडासा ट्रान्सलेशन करताना म्हणा किंवा काहीतरी चुकून असं झालेलं आहे की उरलेल्या 40 षटकांमध्ये नंतर 282 धावा पूर्ण करण्यासाठी असं लिहिलेलं आहे. तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी असा प्रश्न असला असता तर तो योग्य ठरला असता. पण ठीक आहे, जर असा प्रश्न असो किंवा असा प्रश्न असो, जर त्याला उत्तर काढायचं आहे तर ते कशा प्रकारचं काढता येईल? पहिले तर मी सांगितलं की ते उरलेल्या ह्याच्यामध्ये जर 40 धावामध्ये 282 धावा काढायच्या असतील तर त्या 7.02 येईल. पण आता तुम्हाला प्रश्नाचा अर्थ जर कळाला असेल की एकूण त्यांना 282 धावा काढायच्या होत्या, ठीक आहे. मग आता शॉर्ट ट्रिकने आपण जर गणित सॉल्व्ह करायचं झालं तर त्याने एकूण 10 गुणिला 3.2 प्रत्येक ओव्हरमध्ये 3.2 म्हणजे 32 रन काढले होते. तर 282 पैकी 32 रन काढलेले आहे. उरलेले आहे 250. हे करायचे आहे 40 धावांमध्ये, म्हणजेच धावांची सरासरी असणार आहे 6.25. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. बघा आता काय आहे, ट्रिक्स तर सांगितली तुम्हाला एकदम फास्टमध्ये. असं असेल तर असं करू शकता, ठीक आहे. पहिले तर षटक म्हणजे काय? तर षटक म्हणजे ओव्हर. सर्वप्रथम कन्सेप्ट, षटक म्हणजे काय? ओव्हर. मग आता षटकमध्ये जरी 6 बॉल असले तरी तुम्हाला हे कन्सिडर करायचे नाही, कारण की तुम्हाला एक ओव्हर ॲज अ युनिट पकडायचं आहे. ॲज अ युनिट म्हणजे ते पूर्ण सरासरी त्याची 10 षटकांमध्ये, म्हणजे एका ओव्हरमध्ये त्याने ॲव्हरेज सरासरी 3.2 रन काढलेले आहे, म्हणजे धावा काढलेल्या आहे. मग अशा त्याने जर 10 ओव्हर काढल्या असतील, प्रत्येक ओव्हरीला जर त्याने 3.2 धावा काढल्या असतील तर 10 ओव्हरमध्ये किती धावा काढून होतील? तर एकूण 3.2 गुणिला 10 तर 32 धावा काढून होतील. आणि त्याचं टार्गेट कितीचं होतं? तर त्यांना रन बनवायचे होते 282 रन. त्यापैकी 32 धावा या पहिल्या 10च ओव्हरमध्ये काढलेल्या आहे. म्हणजे आता उरलेल्या 250 धावा काढायच्या आहे. ह्या 250 धावा उरलेल्या 40 ओव्हरमध्ये काढायच्या आहेत. म्हणून भागीला 40 आणि यांचा भागाकार केल्यानंतर किती येतं? 6.25. म्हणजे प्रत्येक 40 ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरला जर 6.25 रन बनले तर अजून 250 रन हे त्यांच्याकडून बनू शकले असते आणि ते मॅच जिंकले असते. ठीक आहे, अशा प्रकारचं हे चुकी आणि बरोबरचं गणित असं समजू शकतं की अशा प्रकारचं आहे. जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली म्हणजे काय? तर प्रत्येक महिन्याला 59 रुपये पे करायचे आहे आणि तुम्ही एकाच महिन्यात सुद्धा माझे 80, 85, 100 व्हिडिओ आहेत, ते पूर्ण व्हिडिओ बघून संपवू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.